झी 24 तास एक पाऊल पुढे। एलबीटी साठी नोंदणी सक्तीची असताना नागपुरात खरेदी विक्री करणाऱ्या एकाही शासकीय कार्यालयानं किंवा शासकीय काम करणाऱ्या कंत्राटदारानं एलबीटी साठी नोंदणी केली नाही। व्यापाऱ्यांना सक्ती मात्र संबंधित कंत्राटदारावर कारवाई का होत नाही असा सवाल व्यापाऱ्यांनी करत सरकारचं हे दुटप्पी धोरण असल्याचा आरोप केलाय। 1 एप्रिलपासून राज्यातल्या 6 शहरांसोबत नागपुरात देखील एलबीटी लागू झाला। मात्र सुरू होण्याआधीपासूनच या कर प्रणालीला विरोध होत होता आणि आता सुरू झाल्यानंतर तर व्यापाऱ्यांचा विरोध आणखीनच वाढलाय। नागपुरात सध्या एलबीटी विरोधात व्यापाऱ्यांचा बंद सुरू आहे। नोंदणी न करणाऱ्या व्यापाऱ्यांवर दंड आकारणार असल्याचं महापालिकेनं स्पष्ट केलंय। पण दुसरीकडे नियमात तरतूद असताना देखील खरेदी विक्री करणाऱ्या शासकीय कार्यालयांनी किंवा शासकीय काम करणाऱ्या कंत्राटदारांनी यासाठी नोंदणी केली नसल्याचा आरोप होतोय आणि त्यासाठी राज्य सरकार व्यापाऱ्यांवर एकतर्फी कारवाई करत असल्याचा आरोप व्यापारी संघटनांनी केलाय। सरकारचं दुटप्पी धोरण आहे ना। गव्हर्नमेंटचं ज्यांनी इथं या ठिकाणी आता एलबीटी ज्यांनी लावलेली आहे त्यांचं दुटप्पी धोरण आहे। असं करायलाच नाही पाहिजे। त्यांनी पहिले आपली डिपार्टमेंटची पहिले नोंदणी करायला पाहिजे, त्यांनी नंतर मग आमच्याबद्दल बोलायला पाहिजे। त्यांनी अजून 1% सरकारी विभागाने नोंदणी केलेली नाही किंवा कुठल्या एज्युकेशन डिपार्टमेंटने कुठली नोंदणी अजून केलेली नाही आहे। अशा स्थितीमध्ये ते व्यापाऱ्यावर कुठल्याच त्याच्यामध्ये मॉरली सुद्धा आमच्यावर दडपण आणू शकतात। हे काय म्हणतील 5 पटाने 10 पट, याला काय अर्थ आहे का काही? पहिले यांनी स्वतःचे आपले डिपार्टमेंट सांभाळावे, नंतर मग व्यापाऱ्यांशी बोलावं। नागपूर सुधार प्रन्यास सार्वजनिक बांधकाम विभागासारख्या खात्यांशी संबंधित असलेल्या कंत्राटदारांनी नोंदणी करणं गरजेचं आहे। पण ही प्रणाली लागू होऊन 1 महिना झाला तरी नोंदणी मात्र सुरू झालेली नाही। या संदर्भात शासकीय यंत्रणांना विचारलं असता त्यांनी नोंदणी करणार असल्याचं सांगितलंय। मात्र त्याला किती वेळ लागेल हे मात्र सांगितलेलं नाही। महानगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी देखील नोंदणी होत नसल्याचं मान्य केलंय आणि या संदर्भात प्रशासनाशी चर्चा सुरू असल्याचं सांगितलंय। सरकारने ही जी भूमिका घेतली आहे याची मी स्वागत करतो। एनआयटीने सुद्धा जे काही नियमानुसार शासनाचे नियम ठरवून दिलेले आहे त्यानुसार नोंदणी करण्यास सुद्धा आमचे अधिकारी वर्ग लागलेले आहे आणि निश्चितच आम्ही नोंदणी करू। आयुक्तांशी चर्चा झाली होती। आम्ही आयुक्तांना या संदर्भात म्हटलंही होतं की गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशनचे जे कॉन्ट्रॅक्टर्स आहे त्यांना आपण नोंदणी करण्याकरता त्या डिपार्टमेंटशी पत्रव्यवहार करावा, परंतु प्रशासनाकडनं अजून तशी मूव झालेली नाही। कदाचित कायद्यामध्ये तशी तरतूद नसेल किंवा अपेक्षा असेल महानगरपालिकेच्या प्रशासनाला की शासनाकडनं तसे आदेश पारित व्हावे। व्यापाऱ्यांना सक्ती आणि सरकारशी संबंधित असणाऱ्यांना सूट अशा सरकारच्या धोरणामुळे व्यापाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे। सरकारनं या तक्रारींकडे लक्ष दिलं नाही तर नागपुरात आधीच पसरलेलं एलबीटी विरोधातलं व्यापाऱ्यांचं आंदोलन अधिक चिघळण्याची शक्यता आहे। अखिलेश हळवे, झी मीडिया, नागपूर। झी 24 तास एक पाऊल पुढे।